आणखी यामध्ये जाणून घेण्यासारखं आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सूर्यनमस्कार. तर सूर्यनमस्कारांच्या बद्दल आपण पुन्हा पुढे विचार करूया. आत्ता आपण लक्षात घेऊया की न्याहारी जेव्हा आपण करत असतो तेव्हा आपण काय काय करावं. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेन की आपण हा जो सगळा विचार करतोय तो आपल्यापुरता न ठेवता आणि केवळ या कानानं ऐकून त्या कानानं सोडून देण्यापुरता न ठेवता तो आपल्या आचरणात आणण्यासाठी आणि इतरांना सांगण्यासाठी त्याचा वापर करावा. एकदा एकाने मला विचारलं की सम्यक वैद्यक म्हणजे काय, सम्यक आरोग्य म्हणजे काय. तर मूलभूत आपली प्रेरणा जी आहे ती आपण न्याहारी करण्यापूर्वी सुद्धा पुन्हा एकदा लक्षात घ्यायला हवी की आत्मनो मोक्षार्थम जगत हिताय च. असा जेव्हा आपल्या मनामध्ये ती भावना असते तेव्हा काय होतं, अंधम ब्रह्मरसो विष्णुर भोक्ता देवो महेश्वरः प्रियताम भगवान ईश परमात्मा सदाशिवः अहम वैश्वानरो भूत्वा प्रणयनम ध्येयमाश्रितः प्राणापान समायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम. हा एक श्लोक असतो. आणि त्याचप्रमाणे मराठीमध्ये सुद्धा वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. अशा तऱ्हेची भावना आपल्या मनामध्ये तयार व्हावी म्हणून परंपरेनं जेवणाचे जेव्हा पंगती बसतात तेव्हा पहिल्यांदा हा जो श्लोक आहे, हा मराठीतला श्लोक म्हणा, हा म्हणतात किंवा संस्कृतमधला श्लोक म्हणतात. तर याचं कारण असं की नेहमी आपल्याला आपल्यामधल्या उदात्ततेची, आपल्यातल्या विशालत्वाची, आपल्यातल्या देवत्वाची ही जाणीव व्हावी. आणि ज्याला आपण, मी त्याला एक शब्द असा दिलेला आहे की कॉन्शियस इव्होल्युशनरी ट्रान्सफॉर्मेशन. इव्होल्युशन, उत्क्रांती जी होत असते ती नकळत होत असते, लाखो वर्ष होत असते. परंतु आपण मनुष्य जन्माला आल्यानंतर स्वतःमध्ये जी उत्क्रांती करत असतो त्या उत्क्रांतीला कॉन्शियस म्हणजे आपल्याला जी जाणीव असते म्हणून कॉन्शियस इव्होल्युशनरी म्हणजे उत्क्रांती असते. आणि ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे आपली जी स्थिती आहे, आपल्या भावना आहेत, आपलं काम आहे त्याच्यामध्ये क्वालिटेटिव्ह, मूल्यात्मक अशा तऱ्हेची प्रगती होत असते, सुधारणा होत असते, उत्क्रांती होत असते, बदल होत असतात जे लोक कल्याणकारी असतात. म्हणून आपल्याला स्वतःला आपल्यातल्या दिव्यत्वाची आणि दैवत्वाची जाणीव सतत व्रत व्हावी. म्हणून आपण प्रत्येक काम करताना हा ओंकार तरी म्हणत असतात किंवा देवाचं नाव घेतात. ज्याची ज्याची श्रद्धा आहे त्याच्या त्याच्या श्रद्धेप्रमाणे तो माणूस त्या देवाचं त्या धर्माप्रमाणे नाव घेत असतो आणि मग जेवण जेवत असतो. त्याचप्रमाणे न्याहारीच्या पूर्वी आपण ही भावना ठेवावी. मग आपल्याला लक्षात येईल की आपल्याला खायचं जे आहे ते आपलं शरीर सुदृढ व्हावं, त्यामधील सगळे जे प्रक्रिया आहेत त्या स्वाभाविक आणि सुदृढ आणि निरोगी व्हाव्यात. भावना आणि विचार जे आहेत ते अत्यंत अचूक आणि प्रगल्भ व्हावेत. या दृष्टीने आपण आपला आहार ठेवायचा असतो. मग थोडक्यात तुम्हाला मी सांगेन की फलाहार जो असतो त्या तुमच्या फलाहारामध्ये तुमच्या प्रदेशामध्ये ज्या तऱ्हेची फळं उपलब्ध असतील, उदाहरणार्थ पेरू असेल, सफरचंद असेल, अंजीर असेल, केळी असतील, आंबे असतील, तर ती फळं तुम्ही आहारामध्ये सकाळी घेण्याचा प्रयत्न करा. त्याचप्रमाणे दूध जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा गाईचं दूध घ्या. कधीही तुमच्या शरीराला अत्यंत उपकारक, आणि उपकारक असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा शारीरिक आरोग्याचे त्या सगळे निकष ज्यामुळे पूर्ण होतील आणि तुमचं मन हे प्रसन्न आणि बुद्धी ही प्रगल्भ होईल आणि तुमचं संपूर्ण जीवन हे स्वतः प्रसन्न होईल आणि इतरांना प्रसन्न करेल. अशा तऱ्हेचं तुमचं आरोग्य तयार होणं याला सम्यक आरोग्य म्हणतात. आणि सम्यक आरोग्य हे जर व्हायचं असेल तर ही भावना ठेवून पुन्हा आपण आपलं खाणं जे आहे ते अतिशय सद्भावनेनं जेव्हा खातो तेव्हा त्याचा परिणाम हा चांगला होत जातो. आणि त्यासाठी तुम्ही फळांचं तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे ती फळं घेऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला त्या सीझनमध्ये काही लोकांना
लिची फळं असतात, त्याच्यानंतर पीच असतं, त्याच्यानंतर तुम्हाला पेयर्स असतात, की जे जी तुम्हाला फळं त्या त्यावेळेला उपलब्ध असतील त्याप्रमाणे तुम्ही ती घेऊ शकता. काही लोकांना चेरी आवडतात, ते चेरी घेऊ शकता. त्याचप्रमाणे फणस उपलब्ध जर फणस घेऊ शकता. पण हे सगळं तुम्ही थोडं थोडं जे घ्याल ते थोडं घ्यावं. त्याचप्रमाणे काही लोकांना भरपूर काम करायला लागत असतं, तर नुसती फळं खाऊन पुरेसं पडणार नाही. म्हणून त्यांनी त्याच्याबरोबर गाईचं दूध सांगितलं, त्याप्रमाणे गाईचं दूध घ्यावं. शिवाय आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी म्हणजे की पालेभाज्या असतात. तर तुम्हाला पालेभाज्यांच्या असतात म्हणजे वेगवेगळ्या चवळीचा पाला असेल किंवा तांदळीचा पाला असेल किंवा आणखी वेगवेगळ्या राजगिऱ्याचा पाला असेल, सेलरी असेल, तर ते पाले जे आहेत त्याची थोडीशी सॅलड तुम्ही घ्या. ते सॅलड घ्या. त्याचप्रमाणे तुम्ही कडधान्य जे असतात म्हणजे वेगवेगळी मूग असेल किंवा वाटाणा असेल किंवा मेथी असतील, मेथीचे बिया असतील किंवा अल्फाल्फा ज्याला म्हणतात म्हणजे लुसन, तर त्याचे ज्या बिया असतात त्या तुम्ही घेऊ शकता. ह्या सगळ्यांना तुम्ही मोड आणून ठेवले. रात्री तुम्ही ते एक कपडा घेतलात, तो भिजवलात, त्यामध्ये बांधून ठेवलं की सकाळी काही बियांच्यामध्ये 12 तास, काही बियांच्यामध्ये 24 तासांनी जे मोड येतात, ते मोड आल्यानंतर त्यातला एक थोडासा भाग 2 चमचे 3 चमचे तुम्ही सकाळी घेऊ शकता. आणि त्याच्याबरोबर तुम्हाला भाकरीमध्ये सुद्धा नाचणीची भाकरी, त्याच्यानंतर मक्याची भाकरी, बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, त्यानंतर चपाती, तांदूळाची भाकरी, करड असते म्हणजे जी पारबॉइल्ड राईस जसा असतो तशी ती पूर्वीच्या तुम्ही जर कोकणात गेलात तर तुम्हाला करड म्हणजे काय समजेल. तर तांदूळाचा कमी सडलेला असा जो एक तांदूळ असतो त्याचा एक प्रकार असतो, त्याची भाकरी तुम्ही खाऊ शकता. तामसळ म्हणजे तांबडे तांदूळ जे असतात त्यांना अतिशय चांगला वास येतो, तर सुवास चांगला त्यांचा जो असतो इतका दरवळतो, त्याची तुम्ही भाकरी करू शकता. किंवा तुम्ही पेज ज्याला म्हणतात म्हणजे भात, पातळ भात, तो घेऊ शकता. हे सगळं तुम्ही त्यातला रोज हे जर बदललं तर त्या प्रत्येक पदार्थामध्ये असलेल्या ज्या जीवनसत्व आहेत किंवा मिनरल्स जे आहेत, क्षार जे आहेत, ते तुम्हाला मिळत असतात. म्हणून तुम्ही तुमच्या आहारामध्ये कमीत कमी एक करू शकता की पाव आणि ब्रेड जे आहे ते तुम्ही टाळू शकता.